बीड अंबाजोगाईतील मयत शुभांगी शिंदे प्रकरणात नातेवाईकांनी घेतली पोलीस अधीक्षकांची भेट। बीडच्या अंबाजोगाई येथे सासरच्या जाचाला कंटाळून शुभांगी शिंदे या महिलेने आत्महत्या केली होती। या घटनेतील एक आरोपी अद्यापही फरार आहे आणि याच आरोपीला अटक करण्याच्या मागणीसाठी मयत शुभांगी शिंदे हिच्या भावासह नातेवाईकांनी पोलीस अधीक्षक नवनीत कौवत यांची भेट घेतली। शुभांगी शिंदे हिची आत्महत्या नसून हत्या असल्याचा आरोप प्रदीप सोळंके यांनी केलाय। पोलीस अधीक्षकांनी आरोपीला अटक करण्याबाबत आश्वासन दिले आहे, मात्र आरोपी अटक न झाल्यास उपोषणाचा इशारा देण्यात आलाय। साहेबांसोबत आमची हीच मागणी आहे की तो एक 5वा आरोपी जो आहे तो अद्यापही फरार आहे, तो फरार आरोपीला लवकरात लवकर अटक करावी ही साहेबांसोबत आमची प्रमुख मागणी होती। आणि दुसरी तिची आत्महत्या तिनं केलेली आत्महत्या नसून तिची हत्या करण्यात आलेली आहे हे असं पूर्ण आमच्या निदर्शनास आम्हाला जे मनात आमच्या जे वाटतं तो साहेबांशी बोललेलो आहोत आम्ही। पोलीस अधीक्षकांनी काय सांगितलं आणि पुढचं काय पाऊल असतं? साहेबांनी सांगितलं की थोडासा वेळ द्या आम्हाला। वेळ म्हणजे पीएमची रिपोर्ट आलेली नाहीत, आणखी पीएमची रिपोर्ट आली की ऑटोमॅटिकली तो गुन्हा त्याच्यात 302चा मर्डरचा गुन्हा ऑटोमॅटिक ऍड होईल, त्याने असं आम्हाला सांगितलं। याला वेळ लागतो, एक 90 दिवसापर्यंत आम्हाला कालावधी द्या असं साहेब बोलणं झालं। आता आरोपी जो फरार आहे त्याच्या संदर्भात काय सांगितलेलं आहे किंवा तुमची पुढची भूमिका काय? साहेबांनी आम्हाला सांगितलं तो आरोपीच्या मागे एक स्पेशल टीम आहे, आम्ही पथक नेमलेला आहे। तो आरोपी अद्याप कुठेही जाणार नाही, त्याला आम्ही लवकरात लवकर पकडण्याचा प्रयत्न करू असं साहेबांशी बोलून झालेलं आहे।